हे काहीतरी वेगळं युनिक कॉम्बिनेशन आहे. हा एक युनिक फ्लेवर आहे, कारण त्याच्यामध्ये जे कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे स्पायसेस. पीक आवर मध्ये आलात तर तुम्हाला वेटिंग राहावं लागेल, एवढी मोठी जागा असून सुद्धा. तर ते 1100 रुपयाचं चॅलेंज. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूडी सागर. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे ऑरेंज सिटी नागपूरला. तर मित्रांनो, मी आज नागपूरचे जे काय फेमस फूड डिशेस आहेत, फूड स्टॉल आहेत, त्यांना सगळ्यांना मी व्हिजिट देणार आहे आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर नागपूरची जरा टूर करूया आपण. सो लेट्स गो. तर मी मित्रांनो आता दिवसाची सुरुवात करणार आहे विक्की चना पोहे खाऊन, जे नागपूरमध्ये खूप फेमस आहे. मागे बघू शकता किती गर्दी आहे गिरायकांची. तर या मित्रांनो माझ्यासोबत विक्की चना पोहे खाण्यासाठी. तर मित्रांनो, हेच आहेत ते विक्की भाऊ. विक्की भाऊ जरा हात दाखवता. येस, त्यांचं जे चना पोहे आहेत त्यांचे जे पूर्ण नागपूर वेडं झालेलं आहे त्यांचे चणे पोहे खाऊन. बघू शकता एवढा मोठा टोप आहे तर्रीचा. त्यांची युनिक आणि एकदम फास्ट स्टाईल आहे. हो हो. आणि अजून काय काय त्यांच्याकडे खाण्यासाठी आपण बघूया. दादा हे काय आहे? कुठली वडी? अच्छा, हे पातोडी आहे, हे कचोरी आहे. आणि याला काय म्हणतात? चिवडा. आणि हे बघा पोह्याची क्वांटिटी बघू शकता. खूप बघा किती फास्ट सर्विंग आहे विकी भाऊंची. आणि इथे गिरायकच एवढी असतात की त्यांना त्यांचं काम फास्ट करावं लागतं. तर मित्रांनो, मी आता विकी भाऊंचे तर्री पोहा मागवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे जे आहेत चणा आहेत, एक टोमॅटोचा पीस आहे, पोहे आहेत आणि एक वेगळा एक चिवडा असतो त्यांच्याकडे, तो पण टाकतात. आणि तर्री बघू शकता किती छान प्रकारे त्याच्यावर ड्रेसिंग झालेली आहे ती. तर मी आता ही ट्राय करतो आणि कशी टेस्ट आहे ती तुम्हाला सांगतो. हे मिक्सचर असं पूर्ण हे करायचं असतं आणि त्याच्यानंतरच खायचं असतं. तर मी आता ट्राय करतो. तर मित्रांनो, मी मुंबईकर आहे. तर मुंबईकरांना कसे पोहे त्याच्यावर शेव वगैरे टाकून आवडतात. हे काहीतरी वेगळं युनिक कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा चिवडा आहे, एक चणे आहेत आणि ग्रेव्ही पण आहे, म्हणजे तरी. तर ते थोडंसं असं खायला वेगळं टेस्ट येते त्याची. हो हो, छान आहे. तर हे जे आहेत विक्की भाऊंचे चणा पोहे, तरी पोहे जे काय असेल ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. टेस्ट खूप छान आहे. तर नागपूरला आलात तर नक्की विक्की भाऊंच्या या स्टॉलला भेट द्या. तोपर्यंत मी हे फिनिश करतो. नागपूरमधील अजून एक फेमस स्पॉट आहे, जिल्हा म्हणून हा प्रसिद्ध आहे सिव्हिल लाईनमध्ये. तर यांचं नाव आहे करण, पण हे पुष्पा पातोडीवाले म्हणून फेमस झालेलं आहे. तर नागपूरची जी फेमस अजून एक डिश आहे पातोडी कढी, ती पण मी ट्राय करणार आहे आणि या स्पॉटला जाऊन करणार आहे. तर या मित्रांनो, बघूया त्यांच्याकडे काय काय आहे ते. भाई कैसे हो? ठीक है, करण भाई है. अभी ये पुष्पा पातोड़ी वाले करके फेमस हो गया है बहुत. तो उनके पास देखिए क्या क्या है. पातोड़ी है, समोसा है और चना रसा. ये भी दिखाइए थोड़ा. ये क्या है? कड़ी. ओ हो, एकदम गर्मा गर्म. अभी आई है बस. यस. ये क्या है? ये चने का रसा. अच्छा, ये चने रहते भैया, और ये अपने पोहे वाली तरी. यस. तो मुझे आप आज जो पातोड़ी फेमस है नागपुर की, वो दिखा दो मुझे, क्या है उसके अंदर. ऊपर है मैदा. हाँ, मैदा, उसके अंदर आएगा ये धनिया. अच्छा. धनिया
और जो ये दिख रहा है ये चने की दाल बेसन का लपटा हुआ रहता, ओके। पूरा पका हुआ माल है, देख लो कितनी पूरा एकदम अच्छा। खस्ता माल है, ये देख लो यस। पूरा, देख लो गरम गरम आपके सामने पूरा धुआं निकल रहा है। अभी इसके ऊपर कड़ी जाएगी। इसके ऊपर एकदम स्पाइसी वाली कड़ी है, ये कैसा दही का रहता है ना? मट्टा दही का मिक्स और अच्छा, बेसन का। बेसन। ओके। वो नहीं, मैं यही खाऊंगा। यस। ऐसा तो देखो, हाँ देखा तो डालो मत लेकिन। तर बघा मी आता घेतलेली आहे जी नागपूरमध्ये एक फेमस डिश आहे, पातोडी कढी। त्याच्यामध्ये फिलिंग होती आपले धनिया, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पाइसेस होते आणि एक पॅटी टाईपच असते आणि त्याच्यावरती कढी टाकतात। बघा आता मी आता ट्राय करतो आणि मी काय म्हणजे कशी टेस्ट आहे वगैरे मी तुम्हाला सांगतो। हे गरमागरम आहे एकदम। हा एक युनिक फ्लेवर आहे, कारण त्याच्यामध्ये जे कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे स्पाइसेस टाकलेले आहेत आणि अजून त्याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा आहेत आणि एक ती पॅटी क्रंची आहे, गरमागरम आहे आणि ही कढी कशी थोडीशी दह्याची म्हणजे आपल्या ताकाची बनवली जाते, त्यामुळे तो एक वेगळा एक आंबटपणा पण आहे याच्यामध्ये। म्हणजे एक वेगळे वेगळे फ्लेवर्स आपल्याला याच्यामध्ये येतात। तर तुम्ही मित्रांनो नागपूरमध्ये आला असाल तर ही पण एक एक वेगळी डिश आहे, ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्याच्याबरोबर तुम्ही कधी तरी पण घेऊ शकता, ती त्यांच्याकडे अवेलेबल होती, पण मी कढी बरोबरच प्रिफर केलं। तर परत एकदा मी एक बाईट घेतो, खूप मला म्हणजे डिफरंट फ्लेवर येतो याचा, तुम्ही ट्राय करू शकता। खूप छान आहे। इकडे नागपूरमध्ये आलात तर तुम्हाला हे पातोडी वडी नक्की येऊन ट्राय करा तुम्ही। मी कंप्लीट करतो आणि आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट स्पॉटला। मित्रांनो मी आता आलेलो आहे शंकर सावजी भोजनालयाला भेट देण्यासाठी। तर हे नागपूरमधील एक फेमस असं भोजनालय आहे, ते त्यांच्या सावजी जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे। तर मी याचं लोकेशन तुम्हाला सांगतो, मंगलमूर्ती चौक म्हणून इथे एक जागा आहे, त्याचबरोबर प्रियदर्शनी हॉस्टेलच्या समोर अगदी त्यांचं भोजनालय आहे आणि इथे माझ्या डाव्या हाताला काही मिनिटाच्या अंतरावर हिंगणा टी स्पॉट आहे। तर असं हे शंकर सावजी भोजनालयाचं लोकेशन आहे। तर मित्रांनो आता शंकर सावजी भोजनालय तुम्ही इथे आलात तर तुम्हाला असं बाहेरून वाटेल की एक पत्र्याची शेड लावलेली आहे, ते एवढे सगळे पत्रे लावलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये हॉटेल वगैरे आहे की नाही। तर तुम्ही या पत्र्याच्या शेडच्या आतमध्ये जर गेलात तर तुम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का वाटेल की एवढं मोठं रेस्टॉरंट कसं काय इथे आहे, ते बाहेरून तुम्हाला जाणवणारच नाहीये। तर आपण त्याच्यासाठी बघणार आहोत आत जाऊन। चला मित्रांनो या। तर मित्रांनो बघू शकता हे शंकर सावजी भोजनालयाच्या आतमध्ये आहोत आम्ही आणि त्यांचे स्वतःचं कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे। बघा जे काय जेवण आहे ते ह्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यापासूनच बनवले जातं। पूर्णपणे त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये आहोत आणि पहिलं जर तुम्ही एंटर केलात तर तुम्हाला हे ज्या काही कोंबड्यांची कुऱ्हाड्या आहेत ते सगळे दिसतील, म्हणजे किती जेवण फ्रेश असेल याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता। मित्रांनो बघू शकता हे शंकर सावजी भोजनालय जे नागपूरमधील फेमस आहे
ची बसण्याची अरेंजमेंट बघा गिरायकांसाठी केवढी मोठी जागा आहे. म्हणजे किती फेमस असेल हे रेस्टॉरंट तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता या सिटिंग अरेंजमेंट वरून. तर मित्रांनो आपण जे शंकर सावजी भोजनालयाचं आपण आता बाहेरून थोडंसं किचन पण बघणार आहोत. जर एवढी मोठी सिटिंग अरेंजमेंट असेल तर त्यांचं किचन सुद्धा तेवढंच मेगा किचन असणार आहे. तर आपण थोडंसं जवळून बघणार आहोत, त्यांना आपण डिस्टर्ब नाही करणार आहोत. शंकर सावजी भोजनालयाला भेट दिलेली आहे आणि बघू शकता एवढे मोठे मोठे मेनू आहेत माझ्या समोर. तर हे एवढी नावं काय माझ्या लक्षात राहणार नाहीत. तर माझ्यासोबत आहेत शंकर सावजी भोजनालयाचे कॅप्टन हेमराज भाऊ. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर दादा मला काय काय तुम्ही ऑर्डर दिलेली आहे ते जरा मला सांगा जरा, हे काय काय आहे. सर हे आहे आपल्याकडे सुंदरी. अच्छा हे सुंदरी आहे सर, वजडी. अच्छा, हे वजरी आहे का? अच्छा, याची बकऱ्याची वजरी. हो, बकऱ्याची आहे. ओके. आणि हे दुसरं हे आहे खिमा कलेची, हे पण बकऱ्याचे असते. अच्छा, हे पण खिमा आहे बकऱ्याचा. हा, बकऱ्याची खिमा आणि हा हा कलेजी. अच्छा, ही कलेजी म्हणजे हो, मिक्स mix आहे. असते, हो. ओके. हे काय आहे? हे आहे मटन. मटन. हो. बकऱ्याचं मटन. हो. येस. तर बघू शकता किती म्हणजे असं टेम्पटिंग वाटतंय. त्यांची जी स्पेशालिटी आहे सावजी, त्याच्यानुसार त्यांनी बनवलेलं आहे. एक पद्धत असते बनवायची, त्याला सावजी म्हणून नाव दिलेलं आहे. तर त्याच्या त्या मसाल्यांमध्ये ही जी काय सगळे नॉनव्हेज डिशेस आहेत तर त्यांनी बनवून आणलेले आहेत. दादा हे काय आहे दुसरं? हे पाया आहे सर. अच्छा, बकऱ्याचा पाया. बकऱ्याचा पाया असतो. पाया मसाला. हो. ओके पाया असते ना, ते असते. ओके. हे काय आहे? अरे बापरे, पाया, हा पाया आहे. हा पण पाया आहे. आपण जर इतर ठिकाणी गेलो तर ग्रेव्ही थोडीशी रेडिश असते, पण ही जी सावजीची ग्रेव्ही बघू शकता तुम्ही, थोडीशी अशी डार्क वाटते आपल्याला. दादा हे काय आहे दुसरं? हा सर भेजा आहे. भेजा बकऱ्याचा. भेजा फ्राय, हो. भेजा मसाला. ओके, व्हेरी नाईस. बघू शकता किती टेम्पटिंग वाटतंय, डिलिशियस. बघण्यावरच माझं पोट भरतंय. आणि हे काय आहे? हे सर चिकन आहे, गावरान चिकन. गावरान चिकन आहे. ओके. आता माझ्या ताटामध्ये बघू शकता जागा उरलेली नाही आहे त्यांना सर्विंग करण्यासाठी. आणि हे सर हे साधा हैदराबादी चिकन आहे. हैदराबादी चिकन आहे. ओके. म्हणजे हे सगळे जे काय आपले जे नॉनव्हेज डिशेस आहेत त्याच्यामध्ये सगळं सावजी मसाला वापरलाच जातो वाटतं ह्या नागपूरमध्ये. सावजी. हा, त्यामुळे ते जो कलर आहे तो थोडासा असा ब्लॅकिश टाईप असतो. नॉर्मली आम्ही जे काय चिकन खातो त्याच्यामध्ये थोडासा रेडिश आम्ही खाल्लेलं आहे. हे नागपूरची स्पेशालिटी आहे काय सावजी चिकनची. आणि हे काय दिसतंय? हे वेगळंच काहीतरी दिसतंय. क्रॅब आहे सर, क्रॅब. अच्छा, हे खेकडा आहे का? तर मित्रांनो बघू शकता हा खेकडा आहे. हा, बापरे, केवढा मोठी साईज आहे बघू शकता क्रॅबची. एक नंबर. छान छान. आणि ही ग्रेव्ही, सावजी ग्रेव्ही. थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. कारण एवढी नावं तर माझ्या लक्षात राहिली नसती. तर मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे सर. तुम्हाला पण सांगतो कशी टेस्ट आहे या शंकर सावजी भोजनालयाची. आणि जर तुम्ही आलात तर एवढे सगळे तुम्हाला आयटम इथे ट्राय करायला मिळतील. आणि दादा मला ह्या तुमच्या भोजनालयाचा जरा टायमिंग सांगू शकता का आमच्या ऑडियन्सला? सर आपला टायमिंग जो आहे 11:30 चालू होतो, रात्री 11:30 पर्यंत. अच्छा, म्हणजे सकाळी 11:30 पासून रात्री 11:30 पर्यंत चालू असतं. तर मित्रांनो, जर तुम्ही नागपूरला आला असाल तर नक्की शंकर सावजी भोजनालयाला भेट द्या. तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या डिशेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. खूप व्हरायटी आहेत सावजीमध्ये. ते शंकर सावजी भोजनालय नागपूरमधील फेमस. त्यांनी ज्या काही एवढ्या डिशेस माझ्यासाठी दिलेल्या आहेत तर मी ट्राय करतो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला हे त्यांची रोटी पण बघू शकता किती छान आहे. त्याबरोबर ज्वारीची भाकरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मी आता टेस्ट करतो. त्यांनी जे काय मेनू सांगितले आहेत एवढे लक्षात नाही आहेत, पण मी टेस्ट करून सांगतो काय टेस्ट आहे त्याची. हे जे आयटम आहेत हे तुम्ही एक फुल प्लेटमध्ये मागू शकता किंवा ग्रेव्हीमध्ये सुद्धा मागू शकता. तर मी
हे माझ्या समोर आहे बेजा. एक नंबर, खूप छान आहे. म्हणजे जे काय त्यांचे स्पायसेस आहेत सावजीचे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि एक प्रॉपर टेस्ट जी तुम्ही खाल्ला असेल कधी बेजा तर त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे, पण खाल्ल्यावर आनंद येतो, एक म्हणजे मजा येते. आता मी दुसरं ट्राय करतो. हे आहे मटन. मटन तुम्ही बघू शकता किती त्यांनी प्रॉपर शिजवलेलं आहे, एकदम छान. हो हो, नेक्स्ट लेवल. जे मटण आहे ते तोंडामध्ये गेल्या गेल्या अक्षरशः विरघळत आहे, एवढं त्यांनी छान छान त्यांनी हे केलेलं आहे, त्याला शिजवलेलं आहे. अजून मी 2-3 प्रकार आहेत ते ट्राय करतो. हे काय आहे, कलेजी. एक नंबर. हे मी थोडस ट्राय करतो. हे आहे वजरी, वजरी मसाला. इथे नागपूरमध्ये या भोजनालयामध्ये सगळे जे काही पदार्थ असतात त्यांचे जे ऑथेंटिक सावजी पद्धतीने बनवले जातात. ते आता मी ही ज्वारीची भाकरी घेतो, थोडीशी ट्राय करतो. गुड. तुम्ही हे जे काय ग्रेव्ही आहे तर बघू शकता किती छान प्रकारे त्याचं जे टेक्स्चर आहे. मला ऑइल वाटेल त्याच्यामध्ये जास्त आहे, पण ती एक पद्धतच आहे त्या सावजी जेवणाची जी काय आहे त्याच्यामध्ये तेवढं ते ऑइल वापरलंच जातं. आणि बघा टेक्स्चर बघू शकता आणि ग्रेव्ही किती छान दिसते आहे तुम्हाला. हे पण मी एकदा ट्राय करतो. ओहो, आणि बकऱ्याच्या मटणाबरोबर किंवा बकऱ्याची कुठली डिश मागवली असेल तुम्ही मटणाची तर त्याची ग्रेव्ही वेगळी असते, चिकनची ग्रेव्ही वेगळी असते. ते वेगवेगळ्या प्रकारचे चिकन आहेत, एक गावठी चिकन आहे. प्रत्येक जेवणाची क्वालिटी वेगवेगळी आहे त्यांची आणि टेस्ट तर एक नंबर आहे. तर मित्रांनो तुम्ही नक्की या. शंकर सावजी भोजनालय नागपूरमध्ये जर आलात तर हे क्रॅब्स पण बघा, त्याची साईजच बघा तुम्ही. या साईज वरनच समजू शकता. आणि जे काय खवय्ये आहेत ते आवर्जून या भोजनालयाला भेट देतात. आणि इथली ते मगाशी मी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट दाखवली, केवढ्या मोठ्या प्रमाणात सिटिंग अरेंजमेंट आहे. कारण इथे गिरायकांची एवढी गर्दी असते. मी थोडासा लवकर आलो त्यामुळे इथे तुम्हाला गिरायक दिसत नाहीये, पण जर तुम्ही एक पीक आवरमध्ये आलात तर तुम्हाला वेटिंग राहावं लागेल, एवढी मोठी जागा असून सुद्धा. कारण जेवणाला एवढी छान टेस्ट आहे, त्याला क्वालिटीशी ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि जे काय त्यांची ऑथेंटिक पद्धत आहे सावजी बनवण्याची तर ते पूर्णपणे ते वापरतात. आणि जे काय फ्लेवर्स आहेत ओ हो हो, एक नंबर, नेक्स्ट लेवल. तर मित्रांनो जर तुम्ही नागपूरला आला असाल तर लवकरात लवकर तुमच्या बकेट लिस्टमध्ये ह्या भोजनालयाचं नाव ॲड करून ठेवा. कधी आलात तर नक्की शंकर सावजी भोजनालयाला भेट द्या आणि ज्यांच्या ज्या काय सावजी डिशेस आहेत नॉनव्हेजच्या तर नक्की ट्राय करा. मित्रांनो मी नागपूरमधील अजून एक जी फेमस पाणीपुरी आहे ती टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे. तिचं नाव आहे बाहुबली पाणीपुरी. तर मित्रांनो
यांच्याकडे 7 वेगवेगळे डिफरंट फ्लेवर्स आहेत, तर ते मी ट्राय करणार आहे. आणि त्यांची जी फेमस बाहुबली पाणीपुरी आहे ती सुद्धा मी ट्राय करणार आहे. सो लेट्स गो. मित्रांनो, मी आता नागपूरमधील जी फेमस पाणीपुरी आहे बाहुबली पाणीपुरी, त्याचे 7 वेगवेगळे टाइप्स आहेत, डिफरंट फ्लेवर्स आहेत, त्याचे मी आता ट्राय करणार आहे. आणि शेवटला मी बाहुबली पाणीपुरी सुद्धा ट्राय करणार आहे. सो बघूया आता दादा मला पहिली कुठली पाणीपुरी देतोय. हा कुठला फ्लेवर आहे? ये पहला खट्टा है, यस. ये कच्चा आम, हा. ये लहसुन है, गाजर है, यस. ये जीरा है, अदरक है, ओके ये सब्जी है तीखा वाला, उसके बाद मीठा देते हैं दही वाला। ओके. आता मला दे, ट्राय करू दे मला आता एक एक, आणि मला सांगत जा आता काय काय देणार आहेस ते. ये पहला खट्टा है, अच्छा, खट्टा म्हणजे रेग्युलर फ्लेवर. हे रेग्युलर फ्लेवर आहे हा, जो नॉर्मल पाणीपुरीमध्ये असतो, आंबट आणि थोडंसं तिखट. ये कच्चा आम है, कच्चा आम, हे कच्चा मँगो. हा, फ्लेवर येतोय, छान आहे. ये गार्लिक है, गार्लिक. ये थोड़ा सा हे पाणीपुरी संपतील काय मला हे? हे काय गार्लिक. ये अभी जीरा है, जीरा. तर मी जीरा फ्लेवर पण ट्राय केला. तो जिराचा एसेन्स आहे तो आपल्याला जाणवतोय पाणीपुरी खाताना. आता जे नेक्स्ट 3-4 बाकी आहेत ते पण मी घेतो आता. हाँ अदरक है, हा काय आहे? अद्रक. ओहो, येतोय जिंजरचा असं डार्क असा जो फ्लेवर आहे, तो झटका येतोय जिंजरचा खरोखर. आणि आता हे काय? हाँ सब्जी है, सावजी आहे, मग थोडंसंच दे. येस, ते नागपूर ज्याच्यासाठी फेमस आहे सावजी, तो पण फ्लेवर यांच्याकडे आहे. तो सावजी पंच आहे, तो आहे या पाणीपुरीमध्ये. आणि आता कुठला फ्लेवर आहे दादा? हाँ दही है, दही. म्हणजे हाच आहे का तो बाहुबली? नहीं सब्जी नंतर दही वाला है। अच्छा, याच्यामध्ये फक्त दही असणार. ओके, हे दही फ्लेवर आहे. रिलॅक्स झालो मी. हे जे काय जेवढे फ्लेवर होते त्यांच्याशी युद्ध करून दह्याबरोबर बरं वाटलं मला. आणि आता काय आहे शेवटला? बाहुबली. आता मी ज्याच्यासाठी आलेलो इथे पाणीपुरी खाण्यासाठी, ती पाणीपुरी आता बनवणार आहे दादा, बाहुबली पाणीपुरी. हो हो, ही बघा केवढी साईज आहे. याच्यापेक्षा पण मोठी असते, मी थोडीशी छोटी सांगितली त्यांना. आणि हा कुठलं बघूया आता, माझ्या तोंडात मावते काय. ये कुणाल टिश्यू पेपर है का? एक नंबर. यांच्याकडे पहिलं चॅलेंज होतं, जर पाणी जर बाहेर नाही पडलं बाहुबलीचं तर ते 1100 रुपयाचं चॅलेंज होतं. पण माझं सुद्धा नाहीये, पण चॅलेंज बंद आहे इथे.
तर खूप आहे, छान आहे इथे बाहुबली पाणीपुरी. जर नागपूरला आला असाल तर नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे नागपूरमधील अजून एक फेमस स्पॉटला भेट देण्यासाठी, फेमस प्लेसला. याचं नाव आहे राम भंडार. तर मित्रांनो, या नागपूरमध्ये छोले समोसे खाल्ले जातात. तर मी या राम भंडार मध्ये जाऊन मी ट्राय करणार आहे. आणि त्याचबरोबर राम भंडार मध्ये वेगवेगळे स्नॅक्स आहेत, फरसान्स आहेत आणि ते स्वीट साठी खूप प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यामधले 2-4 स्वीट सुद्धा मी ट्राय करणार आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊया राम भंडार मध्ये छोले समोसे आणि त्यांचे जे काही स्वीट्स आहेत ते खाण्यासाठी. मी आता नागपूरमधील अजून एक फेमस जे फूड स्पॉट आहे तिथे आलेलो आहे, ज्याचं नाव आहे राम भंडार.
तर याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो. बडकस चौक महल म्हणून इथे प्रसिद्ध आहे. या जागेवर हे एक मोठं शॉप आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वीट्स आहेत, स्नॅक्स आहेत, फरसान्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचं. इथे यांचं रेस्टॉरंट सुद्धा आहे, त्याचं नाव आहे राधेश्याम. हे फर्स्ट फ्लोअरला आहे. तर मी इथे नागपूरला आल्यावर छोले समोसे मला ट्राय करायचे होते, तर मी इथे राम भंडारमध्ये येऊन ट्राय करणार आहे. आणि त्यांच्या ज्या फेमस डिशेस आहेत स्वीट्स, ही आहे खोया करंजी आहे, जे केसरी पेढे आहेत. हे एक अजून मागवलेलं आहे मी, छेना अनार म्हणून आहे. मी हे सगळे टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला काय टेस्ट आहे ते सांगतो तुम्हाला. मी पहिला ज्याच्यासाठी आलो आहे छोले समोसे खाण्यासाठी, मी ट्राय करतो पहिले. बघा कशी फिलिंग आहे, छान आतमध्ये. आणि एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. एक चटणी दिली आहे त्यांनी ग्रीन, त्याबरोबर शेव आहेत आणि हे असं एकत्र करून खातो मी आता. तर मित्रांनो, नॉर्मली समोसा जो आहे हा चटणी वगैरे बरोबर खाल्ला जातो, परंतु इथे नागपूरमध्ये छोले समोसे असं एक वेगळं कॉम्बिनेशन असतं आणि आहे एक युनिक स्टाईल आहे, युनिक फ्लेवर येतात त्याच्यामध्ये. छोले आणि समोसाचं एक कॉम्बिनेशन वेगळं असल्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे छान टेस्ट येते, वेगळे फ्लेवर्स येतात. तर मी आता त्यांचे जे फेमस स्वीट्स आहेत, ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे राम भंडार, ते पण मी ट्राय करतो. ही खोया कचोरी आहे, सॉरी खोया करंजी आहे. अच्छा, मी बघतो काय आतमध्ये आहे. हे बघा, ही फिलिंग बघू शकता तुम्ही. आता मी टेस्ट करतो. बघा, हे बाजूनी खोया आहे आणि आतमध्ये एक फिलिंग आहे. वेगळं आहे. अच्छा, बाहेर खोयाचं लेअर आहे आणि आतमध्ये जे कोकोनटचं क्रश असतं आणि खोबरं, ते वेगळं एक डिफरंट फ्लेवर येतोय त्याच्यामध्ये. छान आहे. तुम्ही कधी इकडे राम भंडारला आलात तर हे ट्राय करू शकता. त्यांची स्पेशालिटी याच्यामध्ये आहे खोया करंजी. त्यानंतर आता हे केसरी पेढे मध त्यांच्या इथे बनवले जातात, ते पण प्रसिद्ध आहेत, ते पण मी ट्राय करतो. छान आहे. मी नॉर्मल पेढे खातो त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत, तुम्ही आल्यावर ट्राय करू शकता. आणि मी आता हे थर्ड जे मी मागवलेलं आहे छेना अनार म्हणून आहे. बघा किती छान त्याची ड्रेसिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स सुद्धा आहेत. हे डाळिंबाचे थोडेसे त्यांनी टाकले, डाळिंब पण आहे, केसर आहे. तर मी खोया अनार, हे राम भंडार जे आहे हे त्यांच्या स्वीटसाठी खूप प्रसिद्ध आहे. स्वीट स्नॅक्स त्यांचं रेस्टॉरंट सुद्धा आहे. आता मी हे ट्राय करतो. छान आहे. स्वीटसाठी खरोखर म्हणजे जे काय मी आता पे केलेले आहेत ते वर्थ इट आहेत. तर तुम्ही कधी नागपूरला आलात तर बडकस चौक महलमध्ये राम भंडार म्हणून एक फेमस हे आहे, शॉप आहे. सगळे त्यांच्याजवळ जवळजवळ सगळ्या प्रकारचं फरसाण आहे, समोसे, कचोरी, छोले भटुरे आणि स्वीट्स पण आहेत. तर आलात तर नक्की भेट द्या. किती छान प्रकारे त्याने बनवलेला आहे. आज तुम्ही आले नागपूरमध्ये आणि आम्ही बनवत आहे चांदी के प्लेट में सोने का उपचो अपना दिस वन कटोरी चाट. तो लेट्स स्टार्ट कटोरी चाट. मी स्ट्रीट फूडचे जेवढे स्ट्रीट वरती भरपूर छोले भटुरे खाल्ले होते, तर मी आता हल्दीरामचे पहिल्यांदा ट्राय करणार.